आपण आज अत्यंत महत्वाची अशी माहिती घेणार आहोत. आपल्याकडे धोप किंवा मराठा धोप किंवा कर्नाटकी धोप, बुल्हेरी धोप असे अनेक शब्द प्रकार किंवा अनेक शब्दांनी आपण या धोप तलवारीला ओळखतो. किंवा अनेक जण या मुठीला बुल्हेरी मूठ असं म्हणतात, अनेक जण याला मराठा मूठ असं म्हणतात. इंग्लिशमध्ये याला हिंदू बास्केट हिल्ट किंवा बास्केट हिल्ट असं म्हटलं जातं. तर नक्की कुठलं नाव, नक्की कुठल्या नावाने याला संबोधन करायचं, अनेक इतिहासकारांमध्ये या नावांवरून वाद होतात किंवा या नावांवरून अनेक मतमतांतर आपल्याला पाहायला मिळतात. तर आज आपण या नावांमध्ये काय नक्की फरक आहे किंवा बुल्हेरी धोप म्हणजे कुठली किंवा मराठा धोप म्हणजे कुठली, कर्नाटकी धोप म्हणजे कुठली, या गोष्टी आज आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर बुल्हेरी मूठ म्हणजे काय, तर आपण जर श्री प्रताप शस्त्रागार हे प्रोफेसर माणिकराव लिखित पुस्तक जर आपण पाहिलं की जे भारतीय शास्त्रातील किंवा भारतीय शस्त्रांची माहिती देणाऱ्या आद्य ग्रंथांपैकी एक आहे, यामध्ये जर आपण पाहिलं तर माणिकराव असे म्हणतात की बुल्हेरी मूठ म्हणजे काय, तर नागवेलीच्या पानासारखी कटोरी असणारी जी मूठ आहे त्याला बुल्हेरी मूठ असं म्हटलं जातं. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू शकतो स्पष्टपणे की ही जी मूठ आहे या मुठीला नागवेलीच्या पानासारखी कटोरी आहे आणि त्यामुळे आपण हिला बुल्हेरी निसंकोचपणे म्हणू शकतो. परंतु आता जी शेजारी आपल्याला दिसते की ज्याची कटोरी गोल आहे, या धोपेला नक्की काय म्हणायचं, तर अनेक ठिकाणी आपल्याला याला कर्नाटकी धोप किंवा कर्नाटकी मुठीची धोप असं म्हटलेलं पाहायला मिळतं. अनेक ठिकाणी याला मराठा मुठीची धोप म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर नक्की कर्नाटकी की मराठा यातील कुठला शब्द बरोबर आहे याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर मराठ्यांच्या कालखंडामध्ये या तलवारीचा अधिक वापर केला गेला. मराठ्यांनी या तलवारीचा वापर करून स्वराज्य स्थापन केलं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी या तलवारीचा वापर करून स्वराज्य स्थापन केलं, म्हणून या तलवारीला मराठा तलवार किंवा मराठा मुठीची तलवार म्हणण्याचा प्रकार आपल्याला पुढे आलेला पाहायला मिळतो. परंतु ज्यावेळी आपण या कर्नाटक नावाचा शब्द पाहतो की कर्नाटकी धोप किंवा कर्नाटकी मूठ, तर हा जो कर्नाटक शब्द आहे हा आजचा जो कर्नाटक राज्य आहे किंवा आजचा जो कर्नाटक प्रांत आहे असा हा शब्द प्रांतवाचक नाही. तत्कालीन महाराष्ट्रामध्ये किंवा तत्कालीन भारतामध्ये जो दक्षिण भारत आहे या दक्षिण भारताला कर्नाटक म्हणण्याचा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. तेव्हा कर्नाटकाची जी व्याप्ती आहे ही अख्ख्या दक्षिण भारतामध्ये पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी काही डच कागदपत्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उल्लेख आहे तो द न्यू लॉर्ड ऑफ कर्नाटक असा आलेला आहे. म्हणजे ते महाराष्ट्रातील असून कर्नाटकाचे आहेत का, तर असं होत नाही. त्या कालखंडातील कर्नाटक या शब्दाची व्याप्तीच वेगळी आहे. आपण या तलवारीला कर्नाटकी धोप सुद्धा म्हणू शकतो, त्याचबरोबर ती मराठ्यांनी वापरलेली आहे त्यामुळे आपण याला मराठा धोप सुद्धा म्हणू शकतो. या दोन्ही शब्दांमध्ये काहीही चूक नाही, काही गैर नाही, हे आज मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं. तर आज आपल्याला कर्नाटकी किंवा बुल्हेरी मूठ नक्की कशी असते, काय असते याबद्दल माहिती मी तुम्हाला करून दिली. आपल्याला अजून नवनवीन कुठली माहिती हवी असेल, यामध्ये काही सुधारणा हवी असेल, काही अधिकची माहिती आपण जर जाणून घेऊ इच्छित असाल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.